आज राजमाता अहिल्याबाई होळकर जन्मदिन. जन्म 31 मे 1725, जामखेड, अहमदनगर. स्मृती 13 ऑगस्ट 1795, इंदोर, मध्य प्रदेश. अहिल्यादेवीचा जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील चौडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव होते. त्यांच्या मामाचे आडनाव मैदान होते. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहांगीरदार होते. ते पुण्यात जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार 8 वर्षाच्या अहिल्यादेवींना मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर हे 1754 कुंभेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हारदेवांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. 12 वर्षानंतर मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्याने तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट म्हटले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी सुद्धा केली. माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून त्या ओळखल्या जातात. त्याने नर्मदा तीरी इंदोरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलवली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी 1766 ते 1795 म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. अहिल्या होळकर ह्या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे, नदीघाट बांधले, त्यांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर, इंदोर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्र, धर्मशाळा बांधल्या. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेराळा येथील सोमनाथच्या गजनीच्या मुंबराने उद्ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवीने शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. 1765 सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावाचा अहिल्याबाईच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते. चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही 4-5 दिवस मुक्काम करू शकता. तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता. त्यांच्या शस्त्रासाठी योग्य तजवीज करा. कूच करताना मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा. पूर्वीच शासक म्हणून तरवेत झाल्यामुळे मल्हारराव मुलांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवीने स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईच्या नेतृत्वाखाली खूप काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या अवध्यात कोपऱ्यात 4 धनुष्य बाणांचे भाते ठेवत असत असे म्हणतात. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर ज्या माणसाने तिला विरोध केला होता त्याच चाकरीतीय घेऊन तुकोजीराव होळकर, मल्हाररावांचा दत्तक पुत्र, या सैन्याचा मुख्य करून अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाग केले. अहिल्यादेवींनी पड्डा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत. लोकांची गऱ्हाणे ऐकण्यात नेहमी उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती, तरी इंदोर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे हे अहिल्यादेवीने केलेले फार मोठे काम. त्यांनी माळव्यात रस्ते, किल्ले बांधले,
अनेक उत्सव भरवले. हिंदू मंदिरामध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून अनेक दानं दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव, धर्मशाळा बांधल्या. भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामाची यादी आहे. काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंतिका, द्वारका, बद्री, केदार, रामेश्वर, जगन्नाथपुरी वगैरे अहिल्यादेवीस सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार सुखी धनाढ्य लोकांकडून नियमाअंतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता असे दिसते. अहिल्यादेवीने रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्याने अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्या पाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवीच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला. तेव्हा अहिल्यादेवीने दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून रीतसर कपडे, दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून 1996 इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो दरवर्षी जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला. अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ इंदोर येथील विश्वविद्यालयास त्यांचे नाव दिले. तसेच त्यांचे नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे. भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातीमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरी त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा कर घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत आंग्ल लेखक माल्कम यांच्यानुसार अहिल्यादेवीने त्यांच्या सवयीवर लक्ष ठेवले. महेश्वर येथील अहिल्यादेवीची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला, उद्योग यांची संस्थाच आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी यांना, संस्कृत विद्वान खुशाली राम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागारांना, मूर्तिकारांना, कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी पण सुरू केली. 19व्या व 20व्या शतकातील भारतीय, इंग्रजी, अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की अहिल्यादेवी होळकरास माळवा, महाराष्ट्रात त्या काळी आत्ताही संतांचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणत्याही अभ्यासात ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काही सापडलेले नाही. राज्यकारभारातील बारकावे, तत्त्व, व्यावहारिक नीती, नियम, सूत्र, आपल्या देशाची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे, अडचणी, बारकावे समजून घेतले. मल्हारराव यांच्या गैरहजेरीत तर सर्व कारभार करण्यात त्या पारंगत झाल्या. ज्या काळी दळणवळणाची साधने फारच कमी होती किंवा म्हटले नव्हती अशी परिस्थिती होती, अशा खडतर काळात त्यांनी भारतातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राज्यात मंदिरे, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई, घाट असे अनेक समाज उपयोगी कामे केली. आजही वास्तुशिल्पे त्यांनी उभारली. स्थापत्यकला मातोश्रींच्या भव्य कार्याची साक्ष देत उभी आहेत. वास्तुशिल्प बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संस्कृतीचा वारसा तर जपलाच, पण त्याचबरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले. त्यांच्या कामगिरींचा हा दुहेरी बाणा निश्चितच अभिमानास्पद आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी, शेतकरी सुखी तर जग सुखी संकल्पनेतून शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव, विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गायी देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले. गुणग्राहता मातोश्रीची लोककल्याणाची कीर्ती ख्याती ऐकून अनेक विद्वान लोक त्यांची भेट घेण्यास येत असत. नंतर त्या ठिकाणीच राहत असत. अनेक विषयांचे विद्वान, शास्त्रीय पंडित, व्याकरणकार, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य, हकीम यांनाही त्या मुद्दाम बोलावून घेऊन त्यांना ते राजाश्रय देत असत. महेश्वरा अशा हा अहिल्याबाईंना आपण मनपूर्वक शतशः प्रणाम करूया.